Okay, so let's get started. Good evening, guys. Good evening, sir. Good evening, sir. Good evening. Okay, so let's get start. काल मी तुम्हाला ही नोट्स टाकली होती ज्यामध्ये डेफिनेशन होती सॉफ्टवेअर टेस्टिंग, क्वालिटी, नीड ऑफ टेस्टिंग, ऍडव्हान्टेजेस अँड टेस्ट क्वालिटीज अँड ऍज अ गुड सॉफ्टवेअर व्हॉट क्वालिटी शुड वन हॅव. ओके, यामध्ये कोणाला डाऊट आहे? कालपर्यंत जे बघितलं नाही सर. ओके, आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत. ओके, ज्याला आपण एन्व्हायरमेंट्स म्हणतो. ओके, आयटी इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल मध्ये याला सँडबॉक्स पण म्हटलं जातं. सँडबॉक्स कमी लोक यूज करतात, बट एन्व्हायरमेंट्स हा एक बेटर वर्ड आहे यासाठी की तुम्ही एन्व्हायरमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे आपण आज बघणार आहे. ठीक आहे, एन्व्हायरमेंट्स. आता तुम्ही टेस्टिंगच्या रिलेटेड कोर्स करत आहात, टेस्टिंग मध्ये एंट्री करत आहात, आयटी इंडस्ट्रीमध्ये टेस्टिंगवर काम करणार आहात ऍप्लिकेशनच्या. सो यू विल वर्क ऑन द क्यूए एन्व्हायरमेंट दॅट इज कॉल्ड ॲज अ टेस्टिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट एक्झॅक्टली काय असतं? एन्व्हायरमेंट एक तुम्हाला ओएस दिलेली असते ऑपरेटिंग सिस्टीम पद्धतीमध्ये, की ज्या एन्व्हायरमेंटवर तुम्ही लोक काय करता, टेस्टिंग करता. मग एक्झॅक्टली एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला एक स्पेस दिलेली जाते की त्या स्पेसमध्ये अप्लिकेशनला टेस्ट करावं लागतं. आता 4 एन्व्हायरमेंट आहे आपल्याकडे. कोणते कोणते आहे ते आपण बघणार आहोत. जसं आता पहिलं एन्व्हायरमेंट आहे DIT एन्व्हायरमेंट, त्यानंतर आहे SIT एन्व्हायरमेंट, त्यानंतर UAT, देन प्रोडक्शन. आता एक जनरल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी की अप्लिकेशन जेव्हा बनतं एक्झॅक्टली काय होत असतं की अप्लिकेशन बनण्याच्या वेळी जेव्हा इन्फॉर्मेशन हे बुक्स मध्ये असते, डॉक्युमेंट्स मध्ये असते, तेव्हा ती डॉक्युमेंटेशन फॉर्म मध्ये असते आणि या अप्लिकेशनला डॉक्युमेंट वरनं आपल्याला रिअल टाइम मध्ये अप्लाय करायचं आहे. कसं होईल? मग जे ठरवलेलं आहे की अप्लिकेशन अशा अशा पद्धतीमध्ये असेल, एक पॉवर पॉईंट बनतो, एक स्लाइड्स बनतात. तुमची जी बिझनेस टीम असते ती काय करते की अप्लिकेशन कसं असायला पाहिजे याची एक सॉफ्ट कॉपी बनवतात की अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, असं पेज दिसायला पाहिजे, लॉग इन पेज कसं असायला पाहिजे, लॉग आउटचं पेज कसं असायला पाहिजे, त्यामध्ये काय मटेरियल आपण ऍड करायचं ते इन्फॉर्मेशन सगळी काय असते एका डॉक्युमेंटेशन मध्ये असते. डॉक्युमेंटेशनला फॉलो करून आधी डेव्हलपमेंट केली जाते. डेव्हलपमेंट कोणतीही लँग्वेज यूज करून केला जाते, डिपेंड्स ऑन त्या अप्लिकेशनवर की त्या अप्लिकेशनचा यूज कशा पद्धतीमध्ये होईल, किती लोकांमध्ये होईल, किती लोक त्याला यूज करतील, UI कशा पद्धतीमध्ये दिसेल, अप्लिकेशन काम करताना कशा पद्धतीने वर्क होईल, फास्ट चालेल की थोडं मीडियम स्पीडवर चालेल, कोणत्याही व्हर्जनला सुटेबल असायला पाहिजे. क्रोमचे डिफरंट व्हर्जन असतात, त्या सगळ्या व्हर्जनवर आपलं अप्लिकेशन सुटेबल व्हायला पाहिजे. कोणाकडे क्रोम ओल्ड असेल तर त्याच्यावर पण ओपन झालं पाहिजे, बरोबर. विंडोज डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीमवर वर्क झालं पाहिजे, विंडोज, आपलं आयफोन, iOS सगळ्या याच्यावर, आणि त्यानंतर विंडोज झाल्यानंतर अँड्रॉइड वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चालायला पाहिजे. तर त्यासाठी एक लँग्वेज सिलेक्ट केली जाते, त्या लँग्वेजमध्ये डेव्हलपमेंट केली जाते त्या अप्लिकेशनची. डॉक्युमेंटेशन नंतर डेव्हलपमेंट त्या एका एन्व्हायरमेंटवर केल्या जाते जिथे फक्त डेव्हलपर ऍक्सेस करू शकतील. डेव्हलपर इथलं बटन उचलून तिथे नेऊ शकतील, म्हणजे ते DIT एन्व्हायरमेंट झाला. DITचा लॉंग फॉर्म आहे डेव्हलपमेंट इंटिग्रेशन टेस्टिंग. आता तुम्ही म्हणाल की इथे डेव्हलपमेंट करतोय बट नाव इंटिग्रेशन दिलेलं आहे. ओके, तर इथे डेव्हलपमेंट झाल्यानंतर एक टेस्टिंग केलं जाते आणि त्या एन्व्हायरमेंटला, ज्या एन्व्हायरमेंटला टेस्टिंग होते किंवा डेव्हलपमेंट होते त्याला DIT आपण असं म्हणतो. ओके, तर हे DIT एन्व्हायरमेंट, इथे डेव्हलपमेंट केली जाते अप्लिकेशनची. ओके, सो दिस इज युअर डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. त्यानंतर एकदा डेव्हलपमेंट झाली तर अप्लिकेशन येतं टेस्टिंगला, आणि टेस्टिंग कोणत्या एन्व्हायरमेंटला होते? ते SIT एन्व्हायरमेंटला.
एन्व्हायरमेंट म्हणजे एक प्लॅटफॉर्म दिला जातो तुम्हाला अप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी. एसआयटीचा एक प्लॅटफॉर्म दिला जातो तो टेस्टिंग करण्यासाठी. ओके, सिस्टीम इंटिग्रेशन टेस्टिंग. सिस्टीम इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे सगळ्या टेस्टिंग आल्या इथे. आता कोणत्या आलेल्या आहेत एसआयटी एन्व्हायरमेंटला, कोणत्या कोणत्या टेस्टिंग होतात इन फ्युचर आपण बघू. खूप सारे टेस्टिंग आहे आणि त्या 2-2 लाईनचं थेरॉटिकल आहे आणि समजायला तर एवढं सोपी आहे की म्हणजे तुम्ही एकदा का कन्सेप्ट सांगितली तुम्ही अप्लिकेशन पूर्ण टेस्ट करून द्याल मला. एवढी सिंपल आहे टेस्टिंग. ओके, तर जेवढ्याही टेस्टिंग होतील त्या एसआयटीला होतील आणि आपण एसआयटी इंजिनियर आहोत, एसआयटी टेस्टिंग इंजिनियर. ओके, डेव्हलपमेंट डीआयटीला, टेस्टिंग एसआयटीला. युएटी ही एक क्लायंट साईडने होणारी टेस्टिंग आहे. क्लायंट साईडनी इन द सेन्स तुम्ही अप्लिकेशन टेस्ट करता इंडियामध्ये. फेसबुक अप्लिकेशन डेव्हलप केलं, टेस्ट केलं तुमच्या इंडियामध्ये. बट आता काय करायचं आहे की मला अप्लिकेशन हे क्लायंटला हँड ओव्हर करायचं आहे. क्लायंट काय करणार, एकदा त्यांच्याकडे अप्लिकेशन गेलं ते पण एक टेस्टिंग करतात, बरोबर ना. जर तुम्ही काहीतरी बनवायला टाकलेलं असेल तर कोणतंही आपलं काही पण वस्तू काही बनवायला टाकली असेल तर ती बनवून आणल्यानंतर घरी आल्यानंतर एकदा चेक करताच ना, तर त्याला युएटी म्हणतात, म्हणजे युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. जर ही जर टेस्टिंग बरोबर असेल तरच अप्लिकेशन हे काय होतं प्रोडक्शनला पाठवलं जातं. अदरवाईज क्लायंट काय म्हणतो मला इथे बग मिळाले. आणि ही टेस्टिंग करण्यासाठी कधी कधी फॉरेनला पण जावं लागतं. तर तुम्हाला इथे चान्स मिळतो युएटी करण्यासाठी. आपण ऐकतो ना कंपनीमध्ये लोक फॉरेनला गेले कंपनीच्या प्रोजेक्ट थ्रू, तर इथे काही डेव्हलपर आणि टेस्टर जातात. का बरं, कारण की त्यांनी अप्लिकेशन डेव्हलप केलं आणि टेस्ट केलेलं आहे. मग युएटी म्हणजे समजा क्लायंट साईडने इश्यू आला, क्लायंट साईडनं जर इश्यू आला तर तुम्हाला काय करावं लागतं, तिथं डेव्हलपमेंट करावं लागतं आणि डेव्हलपमेंट झालं टेस्टिंग करावं लागतं. सो इमर्जन्सीच्या टाइम वेळी या 2-3 लोकांना तिथे असणं गरजेचं असतं. सो दिस इज द युएटी म्हणजे युजरच्या साईडनी असलेलं एन्व्हायरमेंट. ओके, डीआयटी म्हणजे डेव्हलपमेंट इंटिग्रेशन टेस्टिंग, एसआयटी सिस्टम इंटिग्रेशन टेस्टिंग, युएटी युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. जर डेव्हलपमेंट पास झाली तर टेस्टिंग होते, टेस्टिंग पास झाली तर युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग होते, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग झाली तर ही गोष्ट प्रोडक्शनला जाते. मीन्स प्रोडक्शन, आता याचं नाव तर प्रोडक्शनच आहे. ओके, याला आपण डिप्लॉयमेंट म्हणू शकतो. म्हणजे लास्टला प्रोडक्शनला डिप्लॉय करून द्यायचं. म्हणजे लॉग इन फेसबुकचं अप्लिकेशन डेव्हलप झालं, फेसबुकचं अप्लिकेशन टेस्ट झालं, एकही बग आलेला नाहीये, क्लायंटला दिलं, झुकरबर्गच्या टीमने टेस्टिंग केली, त्यांचे पण असतात ना स्वतःचे टेस्टर आणि डेव्हलपर. झाल्यानंतर प्रोडक्शनला पाठवलं. मग प्रोडक्शनचे डेव्हऑप्सचे लोक काय करतात की या अप्लिकेशनला डायरेक्ट प्ले स्टोर आणि एकदा स्वतःहून टेस्टिंग झाल्यानंतर डेव्हऑप्सचे लोक टेस्टिंग करतात आणि प्ले स्टोर आणि ऍपल स्टोअरवर हे अप्लिकेशन शेअर करून देतात. अशा पद्धतीमध्ये एक अप्लिकेशन या 4 एन्व्हायरमेंट थ्रू जातं आणि या एन्व्हायरमेंटला सँडबॉक्स असं म्हटलं जातं. गॉट इट? कन्सेप्ट समजली का थोडीफार? हो सर. नक्की? कोणाला समजली नाही रेज युअर हँड. हॅलो. हा सोनाली बोला. हा, डेव्हलपर टेस्टिंग नाही करत ना सर, फक्त डेव्हलप करता ना. मग इथं डेव्हलपमेंट इंटिग्रेशन टेस्टिंग असं दिलंय. हे एन्व्हायरमेंटचं नाव आहे. इथे डेव्हलपमेंट होते आणि एसआयटीला पाठवण्याआधी मेन टेस्टिंग होण्याच्या आधी डेव्हलपर काय करतो, एक युनिट टेस्टिंग करतो जी आपण पुढे चालून बघणार आहे. तर डेव्हलपमेंट प्लस टेस्टिंग इथे करतो. आता एकच डेव्हलपर पूर्ण अप्लिकेशन नाही बनवू शकत ना. मग डेव्हलपर काय करतात की 4 जण असतील तर 4 गोष्टी वेगवेगळ्या डेव्हलप करतील आणि त्या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतील इंटिग्रेट होतील आणि त्यावर एक टेस्टिंग केल्या जाईल. इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणतो आपण त्याला. डेव्हलपर काय करतो, डेव्हलपमेंट केल्यानंतर याला इंटिग्रेट करतो आणि टेस्टिंग करतो, देन एसआयटीला देतो आणि इथे कम्प्लीट अप्लिकेशन टेस्ट होतं. ओके, सो दॅट इज वाय डेव्हलपर डू द इंटिग्रेशन टेस्टिंग अँड युनिट टेस्टिंग. समोर जाऊन आपण बघणार आहे की डेव्हलपर पण सुद्धा टेस्टिंग करतात. ओके, बट मेन वाली टेस्टिंग आपण लोक करतो जी एसआयटीला होत्या. ओके सर. समजलं? ओके. हो. एनीवन हॅज अ डाऊट?
मी तुम्हाला माझी एक नोट्स दाखवतो, जेणेकरून तुम्हाला नाही का एक चांगला एक हे मिळून जाईल आयडिया. जसं DIT वरून SIT ला गेले, SIT ला UAT, देन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. जो डेव्हलपर करतो सॉफ्टवेअर डेव्हलपर असतो. SIT कोण करतो? सॉफ्टवेअर डेव्हलपर पण करू शकतो आणि QA इंजिनियर पण करू शकतो. SIT ला टेस्टिंग का बरं सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणतो आपण इथे? QA तर करतोच आपण जे करणार आहोत, पण सॉफ्टवेअर डेव्हलपर जर तो SDET इंजिनियर असला, SDET इंजिनियर म्हणजे दोन्ही गोष्टी करणारा. जर एखादा स्टुडंट IIT मधनं प्लेस होऊन IT इंडस्ट्रीमध्ये येत असेल, त्याला आपण पॅकेज जास्त का म्हणतो? त्याला पॅकेज जास्त दिलं जाते. का बरं दिलं जाते? कारण की त्याला काम पण तेवढं दिलं जाते. तर तो सॉफ्टवेअर डेव्हलपर पण डेव्हलपमेंट पण करतो आणि टेस्टिंग पण करतो. ओके, म्हणून मी SIT ला इथे असं म्हटलेलं आहे की डेव्हलपर अँड QA कॅन डू द टेस्टिंग ॲज वेल, बट आपण QA आहे. ओके, UAT ला कोण करतं? क्लायंट करतो. आणि प्रोडक्शनला डिप्लॉयमेंट झाल्यानंतर पब्लिक युजर करतात. गॉट इट? अशा पद्धतीमध्ये इथे डेव्हलपमेंट होते, इथं इंटिग्रेशन टेस्टिंग होते, सिस्टीम इंटिग्रेशन, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग, आणि प्रोडक्शनला पाठवल्यानंतर डायरेक्ट ते अप्लिकेशन कुठं जातं? प्लॅटफॉर्मवर जातं, जिथून अप्लिकेशन डाउनलोड होतात पब्लिकसाठी. समजलं? इथे बिल्ड म्हटलेलं आहे. जे अप्लिकेशन आपण डायरेक्ट म्हणू शकत नाही. जर तुमचं अप्लिकेशन अंडर प्रोग्रेस मध्ये असेल, काम त्याच्यावर सुरू असेल, तर इथे त्याला आपण बिल्ड असं म्हणतो. ओके, होम पेज, लॉग इन पेज, सगळं अप्लिकेशनला बिल्ड असं म्हटलं जातं. ओके, आणि टेस्ट बेड एक कन्सेप्ट आहे. टेस्ट बेड म्हणजे काय की आता असं नाही की ते अप्लिकेशन तुमचं प्रोग्रेसमध्ये आहे. ओके, आणि त्या एका एन्व्हायरमेंटवर अवेलेबल आहे. एन्व्हायरमेंटवर अवेलेबल असल्यानंतर ती कोणत्या OS वर काम करते आहे. मग ज्या OS वर ते काम करत आहे एन्व्हायरमेंटवर अप्लिकेशन, त्याला आपण टेस्ट बेड असं म्हणतो. एन्व्हायरमेंटच्या त्या OS ला अप्लिकेशन विच लाईंग ऑन ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज 10 वर करत असेल तर विंडोज 10 झालं त्याचं टेस्ट बेड. ओके, डेव्हलपमेंट स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट म्हणजे कसं असतं की ड्युरिंग द अर्ली स्टेज ऑफ ऍप डेव्हलपमेंट, इथे तुम्ही बघू शकता, ड्युरिंग द अर्ली स्टेज ऑफ ऍप डेव्हलपमेंट सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर वुड डिवाइड इच ऍप फीचर. मी तुम्हाला सांगितलंय डिफरंट डेव्हलपर्स डिफरंट फीचरवर काम करतात. 4 डेव्हलपर 4 फीचरवर जर काम करत असतील, into smaller modules and assign them to junior developer. म्हणजे आता त्यांना जर काम ज्युनियर डेव्हलपरला असाइन करायचं असेल तर ते करू शकतात. ओके, जे सिनियर डेव्हलपर. दिस कॅन ग्रेटली इन्क्रीज द इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे छोटे काम ज्युनियर डेव्हलपर, मोठे काम सिनियर डेव्हलपर, आणि लवकरात लवकर काम करतात म्हणून डेव्हलपमेंट फास्ट होते. When individual developer complete their code, a lot of functions are made. Each function is like black box which takes an input and returns an output. ओके, ब्लॅक बॉक्स ही कन्सेप्ट आहे, आपण पुढे जाऊन बघू काय असतं. व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स आणि ग्रे बॉक्स. ओके, जस्ट इथे एक अज्युम करा की ते डेव्हलपमेंट होत्या. Each function is only responsible for only one task. Developer can write unit tests to verify the functionality of their individual function. Unit test is the most basic testing of an app, is always the most important part. SIT ला अप्लिकेशन फेकण्याआधी DIT ला एक टेस्टिंग केलं जातं. मेन टेस्टिंग म्हणजे छोटी टेस्टिंग केलं जाते मेन टेस्टिंग होण्याच्या अगोदर, म्हणजे टेस्टरला कंटिन्युअस बग आले नाही पाहिजे त्यासाठी. ओके, SIT टेस्टर करतात. हे बघा, खूप सारे टेस्टर अप्लिकेशन टेस्ट करतात. आता हे यामध्ये जास्त डिटेलमध्ये नाही जायचं, एक सांगतो की एवढंच फक्त वाचून घ्या. ॲज मेन्शन, अ लार्ज फीचर इज डिवायडेड इन टू स्मॉलर पार्ट and assigned to the different developers. The testing for the interfaces between modules are critical. At this part, there are usually a team of QA engineer to write the test cases for program for testing and the functionality of and stability. बस टेस्टिंग करतात, इथपर्यंत समजून घ्या. युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग, इथे तुमचं काय होतं, युजर म्हणजे क्लायंट साइडनं ते टेस्ट केलं जातं. ओके, आणि इथे काय होतं, प्रोडक्शन म्हणजे शेवटी टेस्ट केलं जातं. प्ले स्टोर आणि ऍपल स्टोअरवर ते पब्लिकला यूज करण्यासाठी प्रोव्हाइड केल्या जातात. आणि इथे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे समरी की डेव्हलपर काय करतो, SIT काय करतात, SIT टेस्टर करतात, UAT क्लायंट साइडला होते, प्रोडक्शन तुमचं डायरेक्ट
पब्लिकला यूज केलं जाते. बस एवढी इन्फॉर्मेशन आहे. हे 4 नावं लक्षात ठेवायचे, DIT, SIT, UAT, प्रोडक्शन. बस इथपर्यंत जर लक्षात ठेवलं तर पूर्ण जेव्हा टेस्टिंग आपण करू तर तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली आपण काय करतो. मग तुम्हाला ही PDF समजून जाईल. ओके, सो दीज आर द 4 एन्व्हायरमेंट्स आणि आपण काम करतो SIT ला. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे विचारू शकता. मी PDF शेअर करतो तुमच्यासोबत ग्रुपवर. ओके, ओके. सो डाऊट तर नाही कोणाला? नक्की चॅट बॉक्स मध्ये पण दिसत नाहीये. सो आय गेस आय विल अज्युम देर आर नो एनी डाऊट्स रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट आणि सँडबॉक्स. सँडबॉक्स मी तुम्हाला एक एक्झॅक्टली काय राहतं सँडबॉक्स इन टेस्टिंग. Isolated environment. बघा, sandboxing is a securely practice in which you use an isolated environment or a sandbox for testing. Within the sandbox, you run the code, analyze the code in safe and isolated environment without affecting the application, system or platform. एक isolated environment मिळून जातं तुम्हाला. आणि या डेव्हलपमेंट आणि टेस्टिंगचं जे एन्व्हायरमेंट असते त्याची URL वेगळी असते. जसं आता www.facebook.com ही तुमची एक मेन वेबसाईट आहे. बट आता फेसबुकवर तर काम करणारे खूप सारे लोक आहेत जे टेस्टिंग अँड डेव्हलपमेंट सोबत करत आहेत. आता यामध्ये काहीतरी नवीन अप्लिकेशन मध्ये काहीतरी नवीन चेंजेस आला. फेसबुक मला स्मॉल दिसतं, आता कॅपिटल टाकायचं आहे क्लायंटला. मग आता क्लायंटला अप्पर केसमध्ये पाहिजे असेल. मग डेव्हलपर काय करतो, डेव्हलपमेंट करते त्याच्या एन्व्हायरमेंटला. मग अप्लिकेशन तर तो ओपन करेल त्याच्या साईडने, पण त्याच्या साईडने जे अप्लिकेशन ओपन होईल ते आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये होईल. आणि त्या आयसोलेटेड एन्व्हायरमेंटसाठी वेबसाईट अशा पद्धतीची नाही राहत. www.facebook.com त्याच्या एन्व्हायरमेंटची वेबसाईट dev.facebook.com असं राहतं. जे आता आपल्याला ऍक्सेसिबल नाहीये त्याला ऍक्सेसिबल राहील. ओके, dev.facebook.com ही त्याच्या एन्व्हायरमेंटची काय आहे, वेबसाईट आहे. आणि डेव्हलपर इथे या वेबसाईटला जाऊन जे चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस करतो आणि डन करतो. तेव्हा कुठे वेबसाईट आहे www.facebook.com तिथे या गोष्टी रिफ्लेक्ट होतील. या साईटचा आता सध्या आपल्याला ऍक्सेस नाही आहे. मग जशा पद्धतीमध्ये डेव्हलपरसाठी ही वेबसाईट बनवलेली असते एन्व्हायरमेंटसाठी, टेस्टिंगसाठी पण असंच असतं, test.facebook.com. आता याची आपल्याला हे पण नाही राहील, याचा पण ऍक्सेस नाही, कारण की त्यांचे टेस्टरच फक्त ऍक्सेस करू शकते. ओके, सो दीज आर द एन्व्हायरमेंट्स ऑन विच डेव्हलपमेंट कॅन बी डन अँड टेस्टिंग ऍज वेल ऑन द 2 डिफरंट एन्व्हायरमेंट्स. आणि प्रोडक्शनचं एन्व्हायरमेंट म्हणजे हे आपलं गुगल, सरळ सरळ www.facebook.com हे प्रोडक्शनचं एन्व्हायरमेंट झालं ओपन आपल्याकडे. म्हणजे आपण कोण आहोत, एंड युजर आहोत. दॅट इज वी कॉल्ड इट ॲज अ पब्लिक युजर. समजलं? हो सर. हो सर. गुड. सर एक प्रश्न होता, विचारायचा होता. बोला. तर जसं DIT एन्व्हायरमेंट मधून SIT एन्व्हायरमेंट मध्ये जाते तर ते लिंक शेअर कसे होते, म्हणजे ते एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट टीम कडून टेस्टिंग टीम कडे डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट कडनं जेव्हा SIT एन्व्हायरमेंटला ते अप्लिकेशन पाठवल्या जाते तर SIT एन्व्हायरमेंटला एक बिल्ड डिप्लॉय करावा लागतो. जसं आता फॉर एक्झाम्पल आता जे बिल्ड तुम्हाला मी सांगणार होतो ते नंतर सांगणार होतो.
जेव्हा तुम्हाला टेस्टिंग चालू होईल. बट आता क्वेश्चन जर आलाय तर मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन देतो. ठीक आहे. जसं होम पेज फेसबुकचं बनवायचं आहे, त्याचं बिल्ड आहे फॉर एक्झाम्पल 2024 मध्ये बनत असेल आणि बिल्डचं नाव असेल 1.0.1. होम पेज बनत आहे या बिल्डवर. त्यानंतर लॉग इन पेज, सॉरी आपण काय करू, होम पेजला खाली घेऊ, लॉग इन पेजला वर टाकू. इथे 1.0.2 टाकू आणि इथे 2024 1.0.1 आणि या लॉग इन पेज आणि इथे लॉग आउटचं पेज टाकू. समजून घ्या की या 3 डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. 0.3 3 डेव्हलपरनी 3 डेव्हलपमेंट केलेल्या आहेत. ओके. आता प्रश्न असा आहे की या डेव्हलपमेंट झालेल्या आहे DIT एन्व्हायरमेंटला. ओके. आणि ही पण DIT एन्व्हायरमेंटला झालेली आहे. जर DITच्या एन्व्हायरमेंटवर डेव्हलपमेंट झाल्या तर SIT ला कसा ऍक्सेस येईल? ओके. SIT इंजिनियरकडे काय असतं, वेगवेगळे अप्लिकेशन्स असतात जेणेकरून या बिल्डवर लॉग इन पेजचे चेंजेस दिसून येतात. बिल्ड म्हणजे एन्व्हायरमेंटचा वन ऑफ चेंजेस. लॉग इन पेजचे चेंजेस इथे असतील या बिल्डमध्ये, होम पेजचे चेंजेस या बिल्डमध्ये असतील. बिल्ड म्हणजे अप्लिकेशन इन प्रोग्रेस आणि लॉगआउटचे चेंजेस इथे असतील. टेस्टरकडं ऑक्टोपस, अजूर आणि दुसरे अप्लिकेशन असू शकतात जेणेकरून टेस्टर काय करतो, या बिल्डला डिप्लॉय करतो. त्याच्याकडे पण सेमच अप्लिकेशन आहे जे dev.facebook.com वर डेव्हलपमेंट झाली आणि टेस्टरकडे आहे test.facebook.com. बट लेटेस्ट वाली डेव्हलपमेंट जे लॉग इन पेजला यांनी केलेली आहे ते इथे नाही दिसणार. कुठपर्यंत नाही दिसणार, जिथपर्यंत अप्लिकेशन हे दुसऱ्या एका टूलमध्ये डिप्लॉय नाही होत. डिप्लॉय करण्यासाठी, हे चेंजेस बघण्यासाठी टेस्टरला एका टूलचा यूज करावा लागतो. हे डिप्लॉय झालं की तो या वेबसाईटवर हे चेंजेस बघू शकतो. त्यानंतर जर त्याला होम पेज बघायचं असेल तर तो हे बिल्ड डिप्लॉय करेल. ओके. जर लॉगआउट बघायचं असेल त्याला त्याच्या अप्लिकेशनवर, तो हा बिल्ड डिप्लॉय करेल. आणि या तीनही गोष्टी एक सोबत बघायचं असेल तर एक मास्टर बिल्ड आपण म्हणतो, जिथं सगळं असतं. मास्टर बिल्डचा नंबर आपण कन्सिडर करू 2024.1.1.1. तर हे तीनही चेंजेस तो इथे बघू शकतो. मग टेस्टर काय करतो, हे चेंजेस चेक करतो, अप्रूव्ड आहेत का, अप्रूव्ड करून देतो. होम पेजचे चेंजेस चेक करतो, अप्रूव्ड आहे का, ओके. सो सेम लॉगआउटचे चेंजेस चेक केल्यानंतर तीनही गोष्टीचे चेंजेस बरोबर असल्यानंतर एकदा का टेस्टरकडनं QA अप्रूव्डचा टॅग मिळाला तर हे तीनही चेंजेस या अप्लिकेशनवर पास केल्या जातात. मग जेव्हा नेक्स्ट टाइम डिप्लॉयमेंट हे मास्टर बिल्ड प्रोडक्शनला पाठवलं की जी मेन वेबसाईट आहे test.facebook.com, ते यामध्ये हे तीनही चेंजेस दिसून येतात. अशा पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट कडनं टेस्टिंग कडे हे फीचर्स पास केल्या जातात. असं नाही की काहीतरी डेटा सेंड केला जातो, असं नसतं. एक अप्लिकेशन यूज केलं जातं ज्याला आपण म्हणतो ऑक्टोपस किंवा अजूर डेऑप्स मधनं पण हे काम केलं जातं. म्हणजे या फीचरचे पॅकेज इथे अपलोड केल्या जातात युझिंग ऑक्टोपस. मग या गोष्टीचे, या फीचरचे पॅकेज याच्या थ्रू इथे डिप्लॉय केल्या जातात, इथे अप्लाय होतात. ऑक्टोपस मध्ये तुम्हाला दिसून येईल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. थोडंसं तुमचं बंबार्डिंग होऊन राहिलं असेल. ऑक्टोपस बिल्ड डिप्लॉयमेंट, पण थोडीशी एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला. पुढे चालून मी सांगतोच तुम्हाला कशा पद्धतीने करायचं.
हे बघा, ॲज ऑफ ऑक्टोपस. आता हे अशा पद्धतीचं व्हर्जन असतं. हे बघा 2019 10.0 द बिल्ड इन्फॉर्मेशन फॉर अ पॅकेज कॅन बी व्ह्यूड बाय नेव्हिगेटिंग लायब्ररी इन्फॉर्मेशन. आता हे डॅशबोर्ड असतं ऑक्टोपस मध्ये. इथे तुम्ही बघू शकता पॅकेज आय डी पेट क्लिनिक माय एसक्यूएल फ्लायवे पेट क्लिनिक डॉट वेब. इथे एसक्यूएल चे चेंजेस, इथे वेबचे चेंजेस. हायेस्ट व्हर्जन कोणतं? हे 2 पैकी एक. कुठनं घेतलं? बिट बकेट मधनं. कुठे टाकणार आहे? मास्टरवर टाकणार आहे. ओके, so these are the tools which is used for the deployment so that we can get the different features as developed by the developers. Okay, and यामध्ये मास्टर किंवा रिलीज मध्ये हे अशा पद्धतीचं असतं. हे डेव्हलपमेंट, टेस्टिंग अँड देन प्रोडक्शन. ओके, आता डिफरंट डिप्लॉयमेंट्स होत राहतात. आता हे बघा, ही डिप्लॉयमेंट झाली. असे आता हे लॉग इन पेजचं झालं, हे होम पेजचं झालं, त्यानंतर हे लॉग आउटचं झालं. असं छोट्या पॅकेजमध्ये डिप्लॉयमेंट होतं आणि मेन डिप्लॉयमेंट या रिलीज बिल्ड मध्ये दिसून येतं. मग एकदा का रिलीज बिल्ड डिप्लॉय केलं तर तुमची ही वेबसाईट आहे test.facebook.com. इथे सगळे चेंजेस दिसून येतील. सो इन दिस वे वी कॅन सी द चेंजेस मेड ऑन द डेव्हलपमेंट विल बी शोन ऑन टेस्टिंग एन्व्हायरमेंट. समजलं? थोडंफार आयडिया आली, बस एवढंच एक्सपेक्टेड आहे. जास्त डिटेलमध्ये तुम्ही आता नका जाऊ. ओके, गॉट इट? हो सर, आलं लक्षात. कारण की जस्ट आपण बेसिक पासून स्टार्ट करतो ना, तर बेसिक मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, डीआयटी, एसआयटी, यूएटी, देन प्रॉड म्हणायचं, प्रॉड नाही म्हणायचं. सो व्हॉट इज डीआयटी? लॉंग फॉर्म सांगा. डेव्हलपमेंट इंटिग्रेशन पूर्ण सांगा. डेव्हलपमेंट इंटिग्रेशन टेस्ट. इंटिग्रेशन टेस्टिंग. व्हॉट इज एसआयटी? सिस्टम इंटिग्रेशन टेस्ट. सिस्टम इंटिग्रेशन टेस्टिंग. यूएटी? युजर एक्सेप्टन्स टेस्टिंग. User acceptance testing. And then we have the prod. That means production. Okay. हे राहतं एन्व्हायरमेंट. याबद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये होऊ शकतात. आता कसं इंटरव्ह्यू मध्ये होतात की तुम्ही जर एन्व्हायरमेंटला काम करतात, हू क्रिएट द एन्व्हायरमेंट्स फॉर यू टू टेस्ट? तुमच्यासाठी एन्व्हायरमेंट क्रिएट कोण करून देतं सांगा? तुम्हाला काय वाटतं? कोण एन्व्हायरमेंट क्रिएट करून देत असेल? विथ द हेल्प ऑफ डेव्हलपर्स. टेस्ट लीड, जो तुमचा टेस्टिंगचा टीम लीड असतो, जो सिनियर असतो, तो तुम्हाला टेस्टिंगचं एन्व्हायरमेंट क्रिएट करून देतो. विथ द हेल्प ऑफ डिफरंट डेव्हलपर्स, टीम लीड अँड डेव्हलपर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग द एन्व्हायरमेंट्स फॉर द टेस्टिंग. ओके, अप्लिकेशन टेस्ट करण्यासाठी. डेव्हलपरला एसआयटीचा ऍक्सेस सहसा नसतो. डेव्हलपर टेस्टिंग करू शकत नाही म्हणून त्यांना एसआयटीचा ऍक्सेस नसतो मोस्ट ऑफ डेव्हलपरला. ओके, टेस्टरला युएटीचा ऍक्सेस नसतो, कारण की युएटी क्लायंट साईड नव्हते. आणि या तिघांना पण सहसा या गोष्टीचा ऍक्सेस नसतो प्रोडक्शनचा. नाहीतर ते काय करतील, डेव्हलपमेंट केल्यानंतर लगेच म्हणतील मी टेस्टिंग पण करून घेतो, टेस्टिंग झाल्यानंतर म्हणतील मी प्रोडक्शनला पाठवतो, प्रोडक्शनचा ऍक्सेस घेऊन. प्रोडक्शनचा ऍक्सेस कोणाला नसतो, क्लायंटला फक्त प्रोडक्शनचा ऍक्सेस असतो. कारण की प्रोडक्शन मध्ये असणारे जे नाव असतात ते खरे असतात, रिअल वाले असतात. फेसबुकच्या ऍप्लिकेशनवर जर काम करत असाल तर फेसबुकचे जेवढेही युजर्स असतात ते प्रोडक्शन मध्ये दिसतात. आणि आपल्याला काय केलेलं आहे की रेस्ट्रिक्ट केलेला आहे ते युजरचा डेटा बघण्यासाठी. मग आपण काय करतो की प्रोडक्शनचं जे इन्फॉर्मेशन आहे, सेम इन्फॉर्मेशन आपण कॉपी करून एसआयटी ला बोलवतो. डोक्याच्या वर चाललं का? प्रोडक्शनचा ऍज इट इज डेटा असतो. जसं फेसबुकचे 1 लाख युजर आहेत, मग आता 1 लाख युजर असतील तर त्यांचं रिअल नेम तर प्रोडक्शन मध्ये आहे. मग आपण याचा प्रोडक्शनचा क्लोन करतो. क्लोन म्हणजे कॉपी.
क्लोन केल्यानंतर SIT ला सेम डेटा दिसतो वेगवेगळ्या नावाचा, बरोबर. सो एक डेफिनेशन सांगतो जेणेकरून ते तुम्हाला समजून येईल. SIT environment is the replica of production. म्हणजे SIT एन्व्हायरमेंटला जे काही तुम्हाला डेटा दिसतो हा प्रोडक्शनचा रेप्लिका असतो. म्हणजे प्रोडक्शनला ज्या पद्धतीमध्ये अप्लिकेशन टेस्ट करता येते हे तुमचं प्रोडक्शन आहे. इथे तुम्ही कशाही पद्धतीने लॉग इन करू शकता, आणि जर इथे कशाही पद्धतीने लॉग इन करत असू शकाल तर इथे SIT ला पण तशाच पद्धतीमध्ये या केसेस किंवा अप्लिकेशन टेस्ट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला सेम मिळतील. ओके, जे प्रोडक्शनला होते ते SIT ला पण करता येते, बट रिअल डेटा नसतो. कारण की आपण काय म्हटलेलं आहे, आयसोलेटेड एन्व्हायरमेंट. सँडबॉक्स हा आयसोलेटेड असते. कशाही पद्धतीमध्ये अप्लिकेशनला बेंड करा, चुकीचा डेटा पाठवा, काही करा, काही फरक पडत नाही. ओके, जर त्या अप्लिकेशनला प्रॉपर पद्धतीमध्ये टेस्ट करू शकाल तरच ते अप्लिकेशन प्रोडक्शनला जाईल. SIT ला काही करू शकता, मेन अप्लिकेशनला फरक पडत नाही. बट DIT बरोबर असेल, SIT बरोबर असेल, देन आपण प्रोडक्शनला तुमचा डेव्हलपर पाठवून देईल. म्हणजे लॉग इन पेजमध्ये बरोबर असेल अप्लिकेशन तर टेस्टिंगला तो बरोबर पाठवून देईल, आणि टेस्टिंग जर बरोबर असेल तर प्रोडक्शनला पाठवला जाईल. बट या ऍप्लिकेशनमध्ये आपण काही खोडतोड फेरफार केली तर जसं केलेलं आहे डेव्हलपरला जर सांगितलं असंच आहे तर तो सेम पाठवून देईल प्रोडक्शनला. मग मे बी इश्यू येऊ शकतो. ओके, सो प्रॉपर पद्धतीमध्ये काम करायचं. SIT एन्व्हायरमेंट इज द रेप्लिका ऑफ प्रोडक्शन. म्हणजे SIT ला पण आपण एंड युजर सारखी टेस्टिंग करू शकतो. बघा याचा टर्मचा अर्थ. SIT so what is integration? यामध्ये नाही आहे. जस्ट एक लक्षात ठेवा की प्रोडक्शनला जे आपण टेस्टिंग करू शकतो ते SIT एन्व्हायरमेंटला पण सेम करू शकतो. ओके, सो एक लाईन आहे की SIT एन्व्हायरमेंट इज द रेप्लिका ऑफ प्रोडक्शन. इट मीन्स in production we can test the application like an end user. So same we will do in the SIT environment, on the SIT environment. So we also test the application like an end user. Okay, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे विचारू शकता. DIT मध्ये जेव्हा ऍप्लिकेशन डेव्हलप होत असतं त्यावेळेस मग SIT टीम काय करत असते? काय DIT मध्ये आहे ना, ऍप्लिकेशन जेव्हा बिल्ड तयार होत असतं तेव्हा SIT टीम त्यावेळेस काय करत असते? बिल्ड जेव्हा डेव्हलप नाही झालं त्यावेळेस. ओके, म्हणजे DIT मध्ये जर डेव्हलपमेंट होत असेल तोपर्यंत SIT काय करते, बरोबर? राईट सर. हा, तर जेवढेही अप्लिकेशन अंडर डेव्हलपमेंट असतात, जसं आता डेव्हलपमेंट इन प्रोग्रेस असेल तर मग आपण टेस्टिंगचे जे पर्सन्स कॅन्डिडेट असतील ते रिकामी नाही बसत. नाही तर तुम्ही म्हणाल की इकडे डेव्हलपमेंट होत आहे मग हे तुमचे टेस्टर चालले बाहेर खेळायला फिरायला जेवण करायला, असं नसतं. जर डेव्हलपमेंट प्रोग्रेसमध्ये होत असेल तर आपल्याकडे एक टूल आहे ज्यामध्ये सगळे लोक कुठे कुठे काम करत असतात हे सगळी माहिती आपल्याकडे असते. मग आता फॉर एक्झाम्पल लॉग इन पेज नंबर 1 डेव्हलपरला आहे, जसं सोनाली लॉग इन पेजवर काम करतेय, होम पेजवर महेश काम करतोय, लॉगआउटवर शुभम काम करतोय. मग आता हे तीनही फीचरवर 3 डेव्हलपर काम करत असते.
मग आता सगळ्यांना माहिती आहे की प्रोजेक्टमध्ये हे 3 डेव्हलपर आहेत, या 3 लोकांना हे 3 काम असाइन झालेले आहेत. मग टेस्टर लोकांना पण दिसेल की हे 3 कामावर डेव्हलपमेंट होत आहे. मग तोपर्यंत आपण काय करा, मग लॉग इन पेजला टेस्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डेटा क्रिएट करावा लागेल. सो दॅट लॉग इन पेजचं अप्लिकेशन फीचर एकदा डेव्हलप झालं आणि ते जर टेस्टिंगमध्ये आलं तर लवकरात लवकर टेस्टिंग व्हायला पाहिजे. सो दॅट लॉग इन पेजचे सगळे सिनारिओ टेस्टिंग करण्यासाठी, होम पेजचे सिनारिओ टेस्ट करण्यासाठी, लॉगआउट पेजचे सिनारिओ आणि केसेस टेस्ट करण्यासाठी काय करावं लागेल, रफ मध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागेल, जेणेकरून जसं हे फीचर आले तसं आपण लवकरात लवकर टेस्ट करू शकू. ओके, सो in between development, testers are responsible for creating the test scenarios and the test cases. Okay, based on these feature. म्हणजे थोडासाही टाइम इकडे तिकडे न जाऊ देता, वेस्ट होता या फीचरला कशा पद्धतीने टेस्ट करायचं याचं ते लोक काय करतात, काम करतात. समजलं? कोणाचा क्वेश्चन होता? महेश, समजलं? हा समजलं. ओके. आणि असं नाही की फक्त 3 जणांना काम दिलेलं आहे म्हणून 3च लोक काम करतील. आता एका डेव्हलपरकडे एकच काम असू शकतं असं नाही, तो 4-5 तिकीटवर काम करू शकतो. आणि होम पेजवरही 4-5 म्हणजे या डेव्हलपरसाठी पण वेगवेगळे काम असतात. म्हणजे एक डेव्हलपर 4-5 तिकीटवर काम करू शकतो. मग जशी डेव्हलपमेंट होते तसे ते टेस्टिंगला सोडून देतात तिकीट. मग टेस्टरची कॅपॅसिटी जशी असेल मग तो त्या बोर्डवरून किंवा त्या क्यूएच्या क्यू मधनं तिकीट घेतो आणि टेस्ट करतो. जर डेव्हलपमेंट 20 तिकीटची झाली असेल तर 20ही तिकीट टेस्टिंगला पाठवल्या जातात. मग टेस्टर त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार तिथलं तिकीट उचलतात आणि स्वतः काम करतात. असं नाही की फक्त या 3 गोष्टीवर ते डिपेंड राहतील किंवा करंट डेव्हलपमेंटवर काम करत राहतील. जे इम्पॉर्टंट तिकीट आहे ते टेस्टर लोक उचलतात आणि टेस्ट करतात. मग ज्यामध्ये इश्यू आला त्यामध्ये बघतात की कोणी डेव्हलपमेंट केलेली आहे, मग त्या पर्सनला कॉन्टॅक्ट करतात इश्यूसाठी. गॉट इट? येस सर. ही सगळी प्रोसेस आपण बघणार आहे. इथे फक्त मी ओव्हरव्ह्यू देतोय की तुमचे जे क्वेश्चन्स आहेत त्या गोष्टींना फक्त आन्सर करतोय. डिटेल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे इन फ्युचर. प्रोसेस काय असते, टूल्स काय असतात, कुठे हे टूल्स दिसतात, मग जे तिकीट टेस्टर लोक तिकीट टेस्ट करतात त्या टेस्टिंगला कशा पद्धतीमध्ये प्रायोरिटाईज करतात, की कोणती गोष्ट लवकर घ्यायची टेस्टिंगला, डेव्हलपमेंट कोणत्या गोष्टीची डेव्हलपमेंट लवकर करायची, ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण पुढे जाऊन बघणार आहे. आणि कोण त्यांना तिकीट देतं, तिकीट येतात कुठनं, फीचर्स कसं बनतं, हे सगळी इन्फॉर्मेशन इन फ्युचर आपण बघणार आहोत. Does anyone have any questions till now? आणि आज डेमोचा शेवटचा दिवस आहे. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्हाला मयूर सरांनी कॉन्टॅक्ट दिलेला असेल, मयूर सरांनी मेसेज टाकलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. उद्या क्लासला सुट्टी राहील आणि मेन जो आपला क्लासेस आहेत तर आता मेन तर चालूच आहेत, आपण इथनं पुढे शिकवणारच आहेत. असं नाही की वेगळं काही तिथं शिकवणार आहे आणि दुसरा टॉपिक चालू करणार आहे. इथनं आपण कंटिन्यू पुढे करणार आहोत. ओके, सोमवारपासनं. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि आपली सीट कन्फर्म करा. ओके, हो सर. कोणी सांगू शकेल सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन? पाठ केली आहे का? व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग? सोनाली? हॅलो, हा बोला.
तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये पूर्ण डिटेल चेक केलं जातं. शपथविधी होणार सॉफ्टवेअर मध्ये काय काय बग आहे कोणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद आणि जाणार काही एरर वगैरे आहे का ते सगळं फाइंड आउट केलं जातं. देशभराच्या जेणेकरून पाठांतर नाही का चांगलं पद्धतीमध्ये जसं तुम्हाला टेस्टिंगच्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीने करायचं. मराठीमध्ये आपण इंटरव्ह्यू देणार नाहीये. ओके, तर मराठीमध्ये नाही ट्राय करायचं. आणि ट्राय करा की ज्या ठिकाणी शांतता आहे त्या ठिकाणी बसायचं. तुमचं नेटची स्पीड बरोबर असायला पाहिजे, तुमचा ऑडिओ बरोबर असायला पाहिजे. इंटरव्ह्यू जेव्हा म्यूटवर जाता, नाहीतर बॅकग्राऊंडला तुमचा जो व्हॉइस येतोय तर तुमचं लक्ष तर राहणारच नाही. बट इंटरव्ह्यूच्या वेळेस जर बॅकग्राऊंडला नॉईज येत असेल तर इंटरव्ह्यूअर डिस्टर्ब होतो, तो तुम्हाला काय करतो, सरळ रिजेक्ट करतो. तो एंटरटेन नाही करत. कारण की तुम्हाला जर या गोष्टीचे एटिकेट्स नसतील तर मग तो काय करणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहात, त्याच्यासाठी तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहात. मग वर्क फ्रॉम होम करताना अशा कंडिशनमध्ये तुम्ही काम नाही करू शकत, तो गेस करून घेतो. म्हणजे याचा अर्थ तो म्हणेल की तुम्हाला मग तुम्ही काम कसे करता. सो it will raise the question for the productivity. ओके, आन्सर करताना जिथं बसलेले आहात ना ते जागा शांत असायला पाहिजे, नॉईज बिलकुल नाही, रेंज प्रॉपर असायला पाहिजे आणि बॅकग्राऊंडला कोणी असे माणसं फिरताना नसायला पाहिजे जेव्हा तुमचा कॅमेरा ऑन असतो. हे बेसिक एटिकेट्स आहेत, हे आपण बघणार तर आहोत. बट सुरुवातीला सांगून देतो की पुढे चालून जेव्हा तुमचे एक्सपर्ट मॉक होतील तर तुमचे कॅमेरे ऑन राहतील. आणि स्टॅबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा कॅमेरा हलत असेल तर ते बिलकुल नका होऊ देऊ. कॅमेरा हलला नाही पाहिजे, आवाज प्रॉपर असायला पाहिजे, हेडफोन यूज करायचे, बॅकग्राऊंड नॉईज बिलकुल नको. ओके, आणि तुमचा कॅमेरा प्रॉपरली अलाइन असायला पाहिजे, सेम ऑन युअर फेस. ओके, नाहीतर मग तुम्ही लॅपटॉप खाली ठेवता आणि कॅमेरा तुम्ही वर असता तर तेव्हा तुमचं ते मॅच नाही होत, चेहरा आणि कॅमेरा. ओके, तर 5-10 मिनिटं यामध्ये जातात की बरोबर कॅमेरा करा, आवाज बरोबर करा, वायर्ड इयरफोन यूज करायचे रॅदर दॅन द ब्लूटूथ. ओके, आणि शक्यतो जो अभ्यास तुमचा आहे हा डेली बेसिसवर असायला पाहिजे. ठीक आहे, पाठांतर करायचं कसं करायचं हे मी सांगतो, बट जस्ट ज्या नोट्स देतोय ना मी त्या रीड आउट करा आणि त्यानंतर मग जेव्हा क्वेश्चन करतो तेव्हा आन्सर करा. आणि सोमवारपासून आपण बघणार आहोत की कशा पद्धतीमध्ये अभ्यास करायचा, टॉपिक्स कसे डिवाइड करायचे आणि कोणत्या कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा. ठीक आहे, चालेल. तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि सीट कन्फर्म करा. आणि नेक्स्ट लेक्चर आपण मंडेला बघणार आहोत. ओके, सॅटर्डे उद्या सुट्टी राहील, सॅटर्डे संडे 2 दिवस रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर मग मंडे पासून आपण कंटिन्यू करू. ओके, सो अमित सर जॉईन झालेले आहेत. 2 मिनिट ब्रेक घ्या, देन सर कंटिन्यू करते. ओके, सो थँक्यू गाईज, हॅव गुड नाईट, बाय. गुड नाईट सर.